रायडर 01 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला हा रायडर आपण बघतोय. शांततेत माइंड सेट करून या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी अरुण पाटील संघाचा रायडर उंचखुरा आणि चांगल्या इष्टीचा असलेला हा रायडर आपण बघतोय. हळूहळू या ठिकाणी चुरस वाढणार आहे. सोडला का बंद झाली 15 मिनिटांची वेळ आहे. यावेळेला पकडला, बघूया काय होतंय. आणि पुन्हा सांगणार नाही बाबा. श्री गणेश शिर्के संघाचा रायडर आपण बघतोय, मात्र कोणताही गुण नाही. यावेळेला या ठिकाणी डॅश करण्याचा प्रयत्न. श्री गणेश शिर्के संघाला 1 पॉइंट. सुंदर प्रयत्न. हॅलो. यानंतर पुढील होणारा सामना टीबीएम कारावी विरुद्ध श्रीराम गडप. फर्स्ट कॉल, पहिला पुकार. टीबीएम कारावी विरुद्ध श्रीराम गडप. फर्स्ट कॉल असेल तुमच्यासाठी. जय तयारीमध्ये राहा. वेळेमध्येच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. फर्स्ट कॉल श्रीराम गडप विरुद्ध टीबीएम कारावी. जय तयारीमध्ये राहायचं आहे. शिस्तबद्ध या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. पंच देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीनं रूल अँड रेग्युलेशन अगदी चांगल्या रीतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जे नियम आहेत ते अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी आपण बघतोय. ज्यावेळेला 1 पॉइंट पुन्हा एकदा या ठिकाणी प्राप्त होतोय तो आता श्री गणेश शिर्के टीमला. अरुण पाटणी संघाचा रायडर दाखल झालाय श्री गणेश शिर्केच्या प्रांगणात. शेवटच्या क्षणाला रायडरची कमाल. 1 पॉइंट शिर्की. अगदी वाघासारखी झडप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
इथे मात्र या ठिकाणी अतिघाई झालेली. अरुण पाटणी संघाकडे खरं तर अनेक दिग्गज खेळाडू आपण या ठिकाणी बघतोय. अनेक वर्षांपासून या ठिकाणी अरुण पाटणी हे नाव आपल्या सर्वांच्या स्पर्धेचा. खरं तर आमचे बोरकर सर देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत पाटणीचे. आणि दुसऱ्या बाजूला शिर्कीमध्ये 2-3 संघ अशा अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी तयार झालेले आहेत. यामधला श्री गणेश शिर्की संघ आज या ठिकाणी या मैदानामध्ये दाखल झालेला आपण बघतोय. पहिल्या फेरीमध्ये विजय संपादन करून या सेकंड राऊंड मध्ये या ठिकाणी अगदी विजयाकडे वाटचाल करताना हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पेण फेस्टिवल मध्ये आलेले सर्वच दर्शक, आलेले सर्व नागरिकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वररंगाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्वांसाठी सर्व काही स्वररंग आयोजित पेण फेस्टिवल स्पॉन्सर बाय पटेल ज्वेलर्स, को स्पॉन्सर बाय JSW स्टील डोलवी, मीडिया पार्टनर्स व भारत आणि साज मराठी वृत्तवाहिनी. अरुण पाटणी 1 पॉइंट. रायडर मात्र या ठिकाणी आपण बघतो हा बाद झालेला. अरुण पाटणी संघाचा रायडर भारदस्त एसटीचा आहे. अनुभव आपला या ठिकाणी पणाला लावून बघा खूप चांगला प्रयत्न होता. या ठिकाणी आपण बघतोय 2024 या वर्षामधील ही दुसरी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या पेण फेस्टिवलच्या या मैदानावरती. खरं तर एक स्पर्धा नागोटने एक स्पर्धा या ठिकाणी आधी झालेली आहे या मोसम मधील. पहिली स्पर्धा झाली होती पाल्लेला आणि ही दुसरी स्पर्धा आपल्याला पेण मध्ये या ठिकाणी या सिटी मध्ये पाहायला मिळते पेण फेस्टिवल मध्ये. चारा सेट यावेळेला पकड घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि रायडर बाद. अरुण पाटणी संघाचा सुंदर पकड पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट खेळ. एक डाव तुमचा एक डाव आमचा असा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे. जीतेंगे तो और भी लढेंगे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बघा चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे सातत्यानं. अरुण पाटणी संघाकडून ज्या वेळेला पहिल्या राऊंड मध्ये या ठिकाणी हा संघ खेळत होता त्यावेळेला एकाएकी बाजूने या ठिकाणी त्यांनी चांगले गुण मिळवत विजय संपादन केला. यावेळेला देखील या श्री गणेश शिर्की संघासमोर झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय. पायाची चांगली मोमेंट. वा क्या बात क्या बात. अतिशय सुंदर. खूपच छान. पंचांचं लक्ष अगदी या ठिकाणी आपण बघतोय. सुरेखरित्या पंचांची कामगिरी. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण पुढच्या फेरीमध्ये जाणार आणि कोण खर्चा रस्ता पकडणार बघायचं अगदी थोडाच वेळ या ठिकाणी बाकी आहे. यानंतर पुढील होणारा सामना TVM कारावी विरुद्ध श्रीराम गडब. TVM कारावी विरुद्ध श्रीराम गडब. दूसरा फोकार सेकंड कॉल.
वरती शाळा आहे पावले नवला घेऊन जायचं आहे. माझा आहे ते नंबर घे. हाणून याच्यात ठेव आले तर मला काय आज या ठिकाणी आपण बघतोय स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे सन्माननीय युवा नेते वैकुंठ शेटे पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात, परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात आणि शब्दांनाही गोड पडावं अशी काही माणसं असतात. किती मोठं भाग्य जेव्हा ती आपली असतात आणि आपल्यातीलच एक व्यक्तिमत्व आपल्या नेहमी कायम सुखदुःखामध्ये हजेरी लावणारे युवा नेते सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तसेच या कबड्डीचा आवाज टेलिव्हिजनवरती पोहोचवणारे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी योग्य न्याय मिळवून देणारे आपले सर्वांचे लाडके उत्कृष्ट समालोचक आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय मिलिंद पाटील सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी नगरसेवक पत्रकार संतोष पाटील सर देखील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. अशा सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी आपण बघतोय. अतिशय शांततेत आणि माइंड सेट करून या ठिकाणी बघतो आपण रायडर खेळताना श्री गणेश शिर्के संघाकडून कोण पुढे आहे कोण मागे आहे थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल. खरं तर वेळ फार कमी आहे. कमी पैशावर दाखवा जास्त पैसे दाखवले
हॅलो, हा ब्रेक होतोय, आपण बघतोय हाफ टाइम. आणि गुणसंख्या जर आपण या ठिकाणी विचार केलीत, अरुण पाटणी 11 गुण आणि श्री गणेश शिर्की 11 गुण. 11-11 समसमान पारडा आहे. 11-11 श्री गणेश शिर्की 11, अरुण पाटणी 11. 11-11. हॅलो, यानंतर पुढील होणारा सामना TBM कारा विरुद्ध श्रीराम गडप यांच्यामध्ये पुढची लढत होणार आहे. जयंत तयारीमध्ये राहायचंय.
खरं तर सामन्याची चुरस वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र दोनही संघ अडीतडीची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती. आधीच्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं तर समसमान पारडं होतं, पण तदनंतर मात्र या ठिकाणी दोन्ही संघाची चुरस वाढलेली आहे. आता कोण आघाडीवरती कोण पिछाडीवरती थोड्या वेळातच आपल्याला या ठिकाणी कळेल. पण मात्र आपण बघतोय अरुण पाटणी संघाचा रायडर या ठिकाणी प्रांगणामध्ये गेला होता, पण मात्र कोणताही गुण नाही, पॉइंट नाही. इथे मात्र या ठिकाणी श्री गणेश शिर्की संघाचा हा रायडर या ठिकाणी अरुण पाटणीच्या प्रांगणामध्ये आलाय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. बोनस पॉइंट श्री गणेश शिर्की. एक एक गुणांनी पुढे सरकण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोनही संघांकडून पुढे होत आहे. यावेळेला पकड केली आहे आणि मात्र सुंदर पकड. रायडर मात्र या ठिकाणी श्री गणेश शिर्के संघाचा रायडर बाद झालाय. अतिशय सुरेख पकड. अरुण पाटणी संघाचा रायडर आपण या ठिकाणी बघतोय. 1 पॉइंट अरुण पाटणी. यावेळेला श्री गणेश शिर्के संघाचा रायडर आलाय. इरादे नहीं हो तो रास्ते भी आसान हो जाते हैं और सच्ची लगन से हो तो सपने भी साकार हो जाते हैं. मनात जे ठरवलंय बघा, इथे मात्र या ठिकाणी काही गरज नसताना बघा सुंदर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. वेळ टाइम आउट. श्री गणेश शिर्की. आयुष्यात सर्व हरला तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहते. आणि म्हणूनच या ठिकाणी जे जिद्द आहे, साहस आहे, जे ध्येय आहे, ध्येय ज्याचे अचूक, तोच माणूस या ठिकाणी यशस्वी जीवनामध्ये होत असतो. आणि म्हणून तुमचं या ठिकाणी ध्येय डोळ्यासमोर ठेवा. रात्री झोपल्यानंतर स्वप्न पाहू नका. स्वप्न बघायचं असेल तर जिवंतपणीच, खरं तर जागेपणीच या ठिकाणी स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाकडे या ठिकाणी आपण खरं तर वाटचाल करा. जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात. जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास घडवतात. ते इतिहास घडवतात.
आणि म्हणूनच रायगडची भूमी इतिहास या ठिकाणी प्राप्त असलेली ही भूमी आपल्याला पाहायला मिळते. रायगड ही कबड्डीची पंढरी समजली जाते. यावेळेला मात्र या ठिकाणी 1 पॉइंट शिर्की. एक उत्कृष्ट असा रायडर या ठिकाणी आपण बघतोय अरुण पाटील संघाचा. गेली अनेक वर्ष या ठिकाणी या संघामध्ये खेळत असताना यावेळेला काय करणार बघणार आहोत. डाव्या बाजूला चढाई करण्याचा प्रयत्न यावेळेला. थोडा वेळ या ठिकाणी आता बाकी आहे आपण बघतोय आणि इथे रायडर मात्र माघारी जात आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा पुकार दिला जातोय. TBM कारावी विरुद्ध श्रीराम गडब. जयत तयारीमध्ये राहायचंय. श्रीराम गडब विरुद्ध TBM कारावी. जयत तयारीमध्ये राहायचंय. कमाल झाली आहे. पुन्हा एकदा श्री गणेश शिर्की संघ आपण बघतोय. कधीही सामना पलटू शकतो. आधीच या ठिकाणी आघाडीवरती असणार अरुण पाटील संघ आता मात्र या ठिकाणी काय होणार बघणार आहोत. कधीही कोणीही या ठिकाणी पुढे सरकू शकतो. पंचांचा निर्णय हा अंतिम. तिघास एक असा या ठिकाणी आपण बघतोय सामना श्री गणेश शिर्की संघाचा या ठिकाणी. वा 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 1 पॉइंट श्री गणेश शिर्की. आता मात्र या रायडरला काहीतरी करामत करावी लागेल कारण श्री गणेश शिर्की संघ कमालीची पकड. +2 1 + 2 3 पॉइंट्स श्री गणेश शिर्की.
रायगड जिल्हा वेट लिफ्टर मध्ये ज्याचं नाव आहे रोशन पाटील यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. अतिशय चांगला तरुण कोच आहे रायगड जिल्हा वेट लिफ्टर रोशन पाटील यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. आपण बघतोय की दोघांमध्ये चुरस वाढलेली आहे. कोण जिंकणार कोण हारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. जो जितेगा वही सिकंदर कहलाएगा. यामध्ये या ठिकाणी बघूया कोण घरचा रस्ता पकडणार तर कोण पुढच्या फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होणार. एका बाजूला श्री गणेश शिर्की तर दुसऱ्या बाजूला अरुण पाटणी. दोनही या ठिकाणी नावाजलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांपासून खेळ करणारे आणि आपल्या गावाचं नाव मोठं करणारे हे दोनही संघ एक समोरासमोर या ठिकाणी झुंजत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राखड देशा कणकर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्राचा असल मर्दानी खेळ कबड्डी प्रो कबड्डी देखील या ठिकाणी आपल्याला सर्वांना आपण टेलिव्हिजनवरती पाहतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज देखील या ठिकाणी या पेड फेस्टिवलमध्ये भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक दादा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, आमंत्रित केलेले आहेत. एक पर्वणी सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी स्वररंगाने दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आज मेगा फायनल या ठिकाणी होईल. काल झालेल्या स्पर्धेमध्ये शिवशंभो पाटणेश्वर आणि वरसाई वाशी हे दोन संघ पुढे सरकलेले आपण बघतोय. उपांत्य फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले संघ आपल्याला बाहेर मिळत आहेत. दोनही संघ इथे हजर झालेले आहेत. दोनही संघांचं आणि त्यांच्या खेळाडूंचं देखील मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. वरसाई वाशी संघ रिपोर्टिंग केलं का? परत एकदा रिपोर्टिंग करा कारण शिवशंभो पाटणेश्वर संघ या ठिकाणी दाखल झाला. यावेळेला सुंदर पकड आणि कमाल केली आहे श्री गणेश शिर्की संघानं. मोठ्या रायडरला या ठिकाणी बाद केलंय. जिथे भक्तीचं मंदिर उभं आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्यांची अभंग वाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार असे संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत आहेत असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अभिवादन करून आपण बघतोय थोडा वरचढपणा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे श्री गणेश शिर्की संघाचा. शिर्की संघानं दाखवून दिलेला की हम भी किसी से कम नाहीये. एक 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 करत या ठिकाणी उडत संख्येमध्ये खेळामध्ये चुरस वाढेल. अजूनही आपण बघतोय इथे वेळ मारू भूमिका या ठिकाणी सुरू चालू आहे. ती अर्थातच श्री गणेश शिर्की संघाकडून. त्यांना माहिती आहे की आता शक्ती नाही तर आता युक्तीचा देखील आपल्याला वापर करावा लागेल आणि म्हणूनच इथे अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन. यावेळेला काय होणार काय घडणार काय बिघडणार बघायचं. अरुण पाटणी सिंगल पॉइंट 1 पॉइंट. लाईव्ह वरती
चल पे गए हॅलो, यानंतर पुढील होणारा सामना टीव्हीएम कारा विरुद्ध श्रीराम गडप. तिसरा पुकार जयंत तयारीमध्ये एंट्री गेट जवळ या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. टीव्हीएम कारावी विरुद्ध श्रीराम गडप. थर्ड कॉल, तिसरा पुकार. टेक्निकल पॉइंट. अरुण पाटली 1 पॉइंट.